नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा योगीराज राजपूत छत्रपती संभाजीनगरहून आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या एक नव्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे का वालबद्दल मी तुम्हाला काहीतरी माहिती देणार आहे का हिवाळी लागवड कशी करायची आणि कशी नाही, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, बघू शकतात माझ्या मागे सेटिंग किती सुंदर आहे. ही वालची पाहू शकतात, वालची सेटिंग किती सुंदर आहे आणि अशी सेटिंग ह्या हिवाळ्यामध्ये लागलेली आहे. बरसातमध्ये पण अशी सेटिंग होते, पण थोड्या कमी प्रमाणामध्ये होते. पण आता पाहू शकता तुम्ही फुलं वगैरे आणि सेटिंग याची किती झालेली आहे. आणि आज रोजी मार्केटचा अंदाज जर सांगितला तर 30 ते 35 रुपये आज वाल जात आहे. आणि तुम्ही बघू शकतात, हे पाहू शकतात शेंगा वगैरे किती छान आहे, सुंदर आहे. याला बेसल डोसमध्ये तुम्ही DAP देऊ शकतात किंवा 10-10-26 देऊ शकतात. कोणतंही खत याला देऊ शकतात तुम्ही. आणि स्प्रेमध्ये जर म्हणला तर तुम्ही याला जास्त करून अळीचा जास्त प्रादुर्भाव असतो, किडक्या शेंगा जास्त होत असतात याच्यामध्ये. तुम्ही इमाव्हेक्टिन असो किंवा आलिका असो, हे संपूर्ण फवारणी याला देऊ शकतात तुम्ही. आणि एक फुलांची औषध पण मारू शकतात याला. वालचं सगळ्यात जास्त मोठा रोग म्हणला तर पिवळा रोग असतो. हे पाहू शकता तुम्ही. हा पिवळा रोगामुळेच वालचे नाश होते. कारण का पिवळी शेंगा मार्केटमध्ये घेतली जात नाही, हिरवी शेंगा घेतली जाते. म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात कशा प्रकारे वाल आहे. एकच नंबर छान असा प्लॉट आहे. मित्रांनो, वाल तुम्ही लागवड करू शकतात. जूनमध्ये मेमध्ये लोक वाल लावतात. जास्त करून मेमध्ये जास्त वाल लावतात लोक. मित्रांनो, बघू शकता वालला फुलं वगैरे कसे लागले आहेत आणि कसे नाही. आणि हिवाळ्याच्यामध्ये याला सेटिंग भरपूर लागलेली आहे आणि फुले पण भरपूर लागलेली आहे. आणि हे बघू शकतात तुम्ही कशा प्रकारे शेंगा आहे. याला पाहू शकतात शेंगा वगैरे कशी आहे. थोडी चोपट आहे, अजून याला भराचा टाईम आहे. अजून 10-12 दिवसात याला तोडणी होईल याची. आणि बघू शकतात कशा प्रकारे हे वालची सेटिंग आहे. हे पाहू शकतात फुलं वगैरे किती छान आणि किती सुंदर फुलं याला. आणि सगळ्यात मोठा रोग जर वालचा असेल तर हा पिवळापणा, हा पिवळा रोग, हा व्हायरस सगळ्यात जास्त येणारा रोग म्हणल्यावर हा पिवळा रोग वालाला घेऊन बसतो. आणि पाहू शकतात तुम्ही आज रोजी 2.5 महिने ह्या प्लॉटला झालेले आहे आणि सेटिंग बऱ्यापैकी आहे. आणि तुम्ही पाहू शकतात का मागं पण पाहू शकतात कशा प्रकारे हे वालचं प्लॉट आहे. आणि ही व्हरायटी अंकुर 183 आहे. आणि याची सेटिंग हे पाहू शकतात. सेटिंग हे बघा, सेटिंग फूल वगैरे याची भरपूर सेटिंग आहे. असं कुठंच नाही का सेटिंग नाही आहे. हे पाहू शकतात तुम्ही. हे शेंगा पण भरपूर प्रमाणामध्ये लागलेले आहे. हे पाहू शकतात शेंगा. हे बघा शेंगाची क्वालिटी वगैरे. हे हिरवं झाड आहे म्हणून ते हिरवी शेंगा आहे. ज्या झाडाला पिवळं झालेलं आहे त्याला पिवळ्या शेंगा आहे. पाहू शकतात तुम्ही. हे पाहू शकतात, ही पिवळी शेंगा आहे. सगळ्यात मोठा रोग हा वालचा हाच असतो. आणि मी 4.5 फुटावरती याची लागवड केलेली आहे. आणि बघू शकतात माझ्या मागे कशा प्रकारे हे उंच आणि सेटिंग वगैरे संपूर्ण आहे. आणि जास्त याची जाडी बांधायला जास्त हेव लागत नाही, पण एकदम नंबर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन माहिती आणि शेतीविषयकच काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तर तोपर्यंत बाय बाय, टाटा, राम राम.